हॅलो, नमस्कार मंडळी, मी अनुष्का। आज आपण चिंचेची चटणी कशी करायची ते बघतोय। ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे। कुकरमध्ये अगदी 2 शिट्टीमध्ये होते। तर चला आता साहित्य बघूया। 1 वाटी चिंच, 1 वाटी गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ। ही चिंच मी 2 तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवली होती। आता आपण सर्व साहित्य कुकरला लावून घेऊया। अजून एक सांगायचं ते म्हणजे चिंचेमध्ये बिया किंवा टरफले असतात, त्यामुळे पाण्यात भिजत घालण्याच्या आधीच साफ करून घ्या, म्हणजेच तुम्हाला चटणी करताना सोपं जाईल। आता आपण हे सर्व साहित्य कुकरमध्ये घालूया। भिजत घातलेली चिंच, 1 वाटी गूळ, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ हे सर्व मिक्स करून झाकण लावून 2 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊ। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण बघूया कशी शिजली आहे। वाह, मस्त शिजली आहे। हे सर्व मी एका कढईमध्ये काढून घेते आणि 2 चमचे साखर घालून परत शिजवून घेते। असं का करायचं यामागचं कारण तुम्हाला सांगते। या सर्व मिश्रणामध्ये साखर घालून गरम केल्यामुळे पाण्याचा अंश कमी होतो आणि चटणी दाटसर बनते। ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली की महिनाभर आरामात टिकते। आता आपली चिंचेची चटणी तयार आहे। ही तुम्ही भेळ, चाट सोबत आणि या चटणीमध्ये थोडं पाणी ॲड केलं तर पाणीपुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। ही चटणीची रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काज किचन टेल्सला सबस्क्राईब करा। थँक्यू। तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा।